तर बघा भोजनाची व्यवस्था झालेली आहे. अगदी कमलाकरची वजे आणि धनाजी थले यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी सलग 3 दिवस जेवणाची उत्तम व्यवस्था ही करण्यात आली. आणि ज्या खेळाडूंना ज्या पाठीराख्यांना जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला जे आपल्या गोल्डमॅनचे जे 2 कटआउट आहेत, सदानंददादा पाटील आणि बालरामदादा पाटील, त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन जेवण करून घ्यायचं आहे. सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांना एकविरा 40+ पिंपलनेर संघाच्या वतीनं इथे एक विनंती असेल की सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. तर सामना सुरू होतोय. फलंदाज आलेत गोवर आणि विजय आणि गोलंदाज संदेश पाटील. मित्रांनो, स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण पाहतोय 2 बलाढ्य संघादरम्यान पहिल्या फेरीची ही दुसरी लढत. गेम ऑन. सामना सुरू होतोय. अगदी पहिला चेंडू ओव्हर द विकेटनी गोलंदाज तयार आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे संघनायक संदेश पाटील. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण लावलेले आहे. यष्टीरक्षक इस्टर्न पासून दूर आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, शॉर्ट मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि इथे बॅट कट आहे. अगदी पहिला चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन वर उचललंय अशोक यांनी. एका धावेने गोवर पाटील यांनी स्वतःच आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या सामन्यातून अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाने गावदेवी स्पोर्ट पाये संघाला पराभूत केलेले आहे. विजय वजय. संदेशाचा पहिला चेंडू अगदी शॉर्ट मिड ऑफ वर भरत चौधरी यांनी उचललंय. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. जसं क्षेत्ररक्षण लावलंय तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडूवर बिनबाद 2. येथे इनसाइड आउटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरेजवर संदीप पाटील चांगला झेल टिपतोय आणि जयदुर्ग सुरी बी संघाला लागतोय पहिला धक्का गोवर पाटीलच्या रूपानं 2 या धावसंख्येवर. वेलकम. चौथ्यावर मानकुली बी संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. बघा, ज्यांना जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. जेवण रेडी आहे सर्व संघाच्या खेळाडूंना आणि पाठीराख्यांना. एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑन साइडला चेंडू खेळलेत. बघूया, भरत चौधरी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 3. 1 बाद 3.
इथे अगदी लाईन चुकीची पाहायला मिळते. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. गती जास्त दिली होती, खांद्याचा जास्त वापर केला होता आणि कुठेतरी लाईनत लेंथ इथे चुकीची पाहायला मिळाली. गोलंदाज संदेश पाटील यांच्याकडून अतिरिक्त धावसंख्येने भर. धावसंख्या 4. अगदी चांगला लेटकटचा फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. गोविंद पाटीलच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार. एच के स्टाइल, एच के स्टाइल. इथे एक धाव. कव्हर पॉइंट मधून चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 धावा. अगदी शांत आणि शांत सुरुवात. कारण की गोवर पाटील बाद झाले 1 धावसंख्येवर. विजय वजे केलते 2 वर, तर गोविंद पाटील केलतोय 5 वर. त्यामध्ये एक चौकार आहे. वेलकम एसके. गोलंदाज अशोक येथील. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, ये योगेशजी पाटील, विनोददा पाटील यांचा संघ आपण पाहतोय. अगदी आज अजित गोरटकर देखील प्ले 11 मध्ये आहेत. चांगला संघ आहे. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषकामध्ये देखील या दोन्ही संघांनी अगदी चांगली कामगिरी केलेली आहे. जयदुर्ग सुरे बी आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए. चला वेल कमी घ्या प्लीज. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अशोक राऊंड द विकेट. पहिला चेंडू अगदी दिशाहीन. पंच केवल नाईक सरांचा इशारा येतोय वाईट. आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 10. 1-10 धावा. येथे ऑन साइडला ऑन दी कार्पेट चेंडूला केले आहेत. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलून फेकी करतील. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केले आहेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 12 वर. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. त्यानंतर चौटायरवा मानकुली बी आणि जय बजरंग कारिवली. बघा सर्व संघाने अगदी वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. अतिशय चांगला चेंडू. अगदी गुडलँड्स वर चेंडू फेकला होता. अपेक्षित उचली प्राप्त केली होती आणि अगोदरच बॅट फिरली होती गोविंद पाटील यांची. स्वतःवर नाखुश आहेत, नाराज आहेत. चांगला चेंडू. येथे चेंडूला शॉर्ट ऑन पोलचा फटका केलेत. बघूया महेश चेंडूच्या समोर. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 2 केल्या. 2 नंतर तिसरी देखील पूर्ण केली. थोडासा दबाव जाणवला महेश यांच्यावर. धावसंख्या झाली ती 15 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि आतापर्यंत अशोक यांनी पहिल्या 3 मध्ये 7 धावा खर्च केले आहेत. 1 वाईट, 1 दुहेरी, 1 डॉट आणि 1 तिहेरी. म्हणजे अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावा. इथे एष्टी रक्षकाकडून चुकी. फलंदाज निश्चितच थोडेसे बीट झाले. ते बाईचा इशारा येतोय. या सामन्यासाठी पंच केवल नाईक सर आणि दिलीप पाटील
पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या इथे डॉट चेंडू. चांगली वापसी केलेली अशोक यांनी. येथे फुल हँड डिलिव्हरी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवता आला नाहीये. बघूया दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज विजय वजे धावचित बाद. फलंदाज भूषण येतोय. धावसंख्या ती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. चला गोलंदाज राजा येतोय. सांघिक तिसरं षटक घेऊन 2 बाद 17 धावा झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्ग सुरी बी संघाच्या फलकावर. चला गेम स्पीडअप करा. संदेशजी पाटील भूषण ऑन दी स्ट्राइक. क्रमांक 4 वर आलेले फलंदाजीसाठी खातं अजून खोलायचं आहे. आणि एक फिरकी गोलंदाज राऊंड द विकेटनी राजा. पहिला चेंडू अगदी मिड विकेट कडे अजित गोराटकर सोडतोय, मात्र कुमार चेंडूला उचलतोय. 2 धावा इथे कंप्लीट झाले. धावसंख्या झाली ती 19. 2 बाद 19. येथे एक बघूया क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफ अजित गोरटकर यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 21. दी फुल लेन डिलिव्हरी काऊ कॉर्नर रिजनवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे सलग 3 चेंडू मध्ये 2-2 धावा प्रत्येक चेंडूवर पूर्ण केले आहेत. वेलकम रुपचंद्र माली वानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच ज्ञानेश्वर माली चौटाराव मानकुली हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम.
धावसंख्या 23. छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा गोलंदाज राजा येथे मिड विकेट एजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक संदेश पाटील अगदी वन शॉटचा इशारा येतोय का? केवळ नाईक सर वन शॉटचा इशारा आहे बघा. पंच अगदी तीक्ष्ण नजरेने या सामन्याची पंचगिरी करतायत. केवळ नाईक सर आणि दिलीप पाटील एकच धावेल. धावसंख्या झाली ती 24 धावा. येथे अगदी पुढे जाऊन चेंडूला केलेत आणि कुमार आणि संदेश यांना बीट करून चेंडू डीप मिड विकेट रिजन क्लिअर करतोय. 1 बाउंड चौकार. धावसंख्या 28. शेवटचा चेंडू राजा. इथे डॉट चेंडू असेल. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2/28. शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज कुमार येतोय. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर पुढील दोन्ही संघांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर. कुमार येतोय. अगदी शेवटचा आणि अंतिम चौथं षटक आहे. धावसंख्या 28. 2 गडी बाद. जयदुर्ग सुरेई बी. पहिला चेंडू अगदी शॉर्ट मिडॉन वर क्षेत्ररक्षक अजित गोरटकर उचलतोय आणि इथे फेकी करतोय. फलंदाज आपल्या घरामध्ये भूषण
हा पोचतोय. फलंदाज धावचीत बाद. भूषण धावचीत बाद झालेत. DJ Jack 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 अल्लाह रे अल्लाह चकणे वाला अल्लाह रे अल्लाह चकणे वाला मधुर चकण्या 29 वर 3 बाद आणि फलंदाजीसाठी मुकेश येतोय. येथे गोविंद फटका केलेत, मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली संदेश पाटील येतील आणि चांगला झेल. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यावनी आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यावनी आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यावनी आमचा राहुल भाई शर्यत 4 बाद 29. जयदुर्ग सुरे बी संघ नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि अगदी पहिल्या डावातील आता 4 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय बनाट वेग, पुरेपूर खांद्याचा वापर केला होता, ताकद जपून दिली होती या चेंडूवर. गोलंदाज कुमार यांनी बीट केलं होतं फलंदाज मुकेशाना. अप्रतिम वेगवान चेंडू. येथे ऑन दी कार्पेट चेंडूला केले मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बाद 31. जयदुर्ग सुरेई बी अतिशय चांगला बाउन्सर, अगदी 1 फॉर दी ओव्हर. बघा कुमार यांना देखील वॉर्निंग दिलेली आहे. 1 फॉर दी ओव्हर, अगदी डॉट चेंडू. काय गोलंदाजी कुमार याची. येथे अगदी क्रिकेट मधली सुरक्षित जागा आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला भरत चौधरी उचलतील. 2 धावा येते धावून पूर्ण केले त्यांनी. 2 धावसंख्या झाली ती 33. म्हणजे विजयासाठी 34 धावांचं लक्ष असेल ते स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये या संघासमोर. चला 74वा मानकोली बी आणि जय बजरंग कारिवली दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी उडवली जाईल. चौथ्यावा मानकुली बी संघ रमेशदादा भोईर या आपण. त्यानंतर जय बजरंग कारिवली असा सामना आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडवणवगर असा सामना खेळवला जाईल.
जय बजरंग कारिवली आणि चौथ्यावा मानकोली बी असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. आणि नाणेफेकी उडवण्यासाठी जोशी इलेव्हन भादवड संघाचे योगीजी म्हात्रे सर्वांचे लाडके नानाभाई इथे उपस्थित आहेत. तर नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघ नाही आवाज देईल. काटा असं म्हणणं आहे आणि छापा आलेला आहे. चौथ्याराव मानकुली बी संघ नाणेफेकी जिंकतोय. योगेश भाई आपलं देखील खूप खूप आभार आणि प्रथम फलंदाजी स्वीकारिले. धन्यवाद योगेशजी म्हात्रे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर. तर मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि चौथ्याराव मानकुली बी संघाने नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा आणि गोलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली संघाला आमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद कारराम केणी सर. स्वर्गवासी कुसुमबाई स्मृती चषक 2022 एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर 40+ च्या वतीने आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील खऱ्या अर्थाने दुपारचं सत्र आहे. पहिला सामना संपलाय. दुसऱ्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये झाली सुरुवात. दुसऱ्या सामन्याचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावपलकर धावा एकूण जोडल्या गेल्या. सुळे संघाच्या माध्यमातून 33 आणि 34 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे असेल खारबाव या संघाला. खारबाव संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने संदेश पाटील आणि संपूर्ण टीम चांगल्या फॉर्ममध्ये यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा आपण पाहत असतो. आणि याही वेळेस गोलंदाजी काय अप्रतिम झाले. गोवर पाटील खऱ्या अर्थाने बाद झालेले आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एक धाव त्यांनी धावपलकर जोडली. विजय वैजे यांच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या गेल्या आणि नंतर भूषण यांनी कुठेतरी धावाच्या धावपलकाला आकार दिलाय आणि त्याला चांगली साथ मिळाली गोविंद पाटील यांची. आणि अंतिमतः आपण पाहिलं तर धावपलकावर एकूण धावा जोडल्या गेले. 33-34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथे पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चला विनंती असेल सुरेश संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण अगदी अल्पावधीतच सज्ज करायचंय. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी 34 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल संघाचे संघ कर्णधार संदेश आणि त्याच्या साथीने महेश. संदेश आणि महेश नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण पाहू शकाल. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न अशा पद्धतीची ही स्पर्धा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशा पद्धतीचं वातावरण आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. आणि यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना मित्रांनो आपण चौथा हिरवा मानकोली बी रवी पाटील आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर निश्चितच जय बजरंग कारिवली म्हणजे जोगेन पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या दरम्यान हाय व्होल्टेज गेम मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहता येईल. 34 धावा धावपलकर जोडायचे. 40+ क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थाने निश्चितच 8 किंवा त्यापेक्षा जास्त जी सरासरी ज्या वेळेस असते त्याच्या वेळेस निश्चितच तो जो सामना आहे तो खऱ्या अर्थाने रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुपारचं सत्र आहे. सूर्य अगदी आपल्या डोक्यावर आलेला आहे आणि सूर्य आग ओकत असताना आपण पाहतो आणि या रखरखत्या उन्हाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं इट्स नॉट अ जॉक. खऱ्या अर्थाने तुमची त्या पद्धतीची प्रॅक्टिस हवी आहे. तुमच्याकडे सराव हवा आहे. शारीरिक फिटनेस हवा आहे. आणि अशा पद्धतीने क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थाने आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होऊ नये याकडे प्रत्येकाने लक्ष खऱ्या अर्थाने द्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना लगेचच आपण सुरू करायचा आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षणाचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने आपण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पाहू शकता शॉट फाईन लेग आहे. त्याचबरोबर पॉइंट आहे अगदी सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफ सर्कल मध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने. आणि त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर मिड विकेट वर गोवर नावाचा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याचबरोबर शॉर्ट लेग वर एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक आपल्याला लेग गलीमध्ये पाहायला मिळतो. गेम इज ऑन. गोलंदाज पहिला चेंडू. यावेळेस चेंडू फळीचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. खऱ्या अर्थाने 34 धावा धावपलकर लावायचे असताना आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला खऱ्या अर्थाने इंडियन रेल जाताना पाहतोय आणि त्या रेल्वेचा स्पीड पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संदेश नावाच्या फलंदाजाकडून निष्फळ झालाय. चेंडू फळीचा संपर्क कोऑर्डिनेशन आला नाही. पहिला चेंडू या डाबाची सुरुवात झाली. निर्धाव चेंडू.
या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दिलीपजी पाटील, केवळ नाईक, लारासर खऱ्या अर्थाने आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 3 स्टार मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज दिलं जातं. टेनिस क्रिकेट बदललाय आणि या बदललेल्या टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने फार मोठं बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते खऱ्या अर्थाने लाईव्ह चॅनल्सनी केलं. यावेळेस साधा सोपा जलधरतीला दान केला गेला. तुमच्या खिशामध्ये अगोदरच पैसे कमी आहेत, खर्च करताना तुम्ही विचार तर करालच. यावेळेस इन्व्हेस्टमेंट कमी असताना दुसऱ्या चेंडूवर संदेश पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. धावपलकाला इथे सुरुवात केली जाते. 1 धाव धावपलकर जोडली जाईल. गोलंदाज म्हणून आपण विजय यांना पाहू शकता. खऱ्या अर्थाने जयदुर्गा सुरई बी संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देतोय. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग याला नवीन फलंदाज महेश. लोअर फुलटॉस खऱ्या अर्थाने इथे मात्र फ्लाईट दिली होती. चेंडू फळीचा इथे चांगला कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कव्हर्स रिजन मध्ये चेंडू अडवला जातो, फेकी केली जाते. 1 धाव या धावपलकर जोडली जाईल. संथ आणि सावध गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही सलामीवीरांचा आपल्याला पाहायला मिळतो. संदेश आणि त्याच्या साथीने महेश विजेता. इथे ही फ्लाईट दिलेला आहे आणि यावेळेस फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात होते, प्रयत्न तर झालेत, परंतु अंतिम क्षणाला त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. डीप मिड विकेट, सीमारेषे पार, चौकार. सांग भेटशील कवा मीटिंगचे शिकवा, सांग देशील कवा मला चुम्मा, सांग भेटशील कवा मीटिंगचे शिकवा, सांग देशील कवा मला चुम्मा. DJ Maddie अगो सुषमा. धन्यवाद. एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो. एकविरा स्पोर्ट्स म्हटल्यानंतर आपल्याला अनेक चांगले खेळाडू खऱ्या अर्थाने आठवतात, ज्यामध्ये आपण हनुमान पाटील यांचा उल्लेख करू शकतो. फुलाजी इतारकडे असतील, सदानंदजी पाटील असतील, असे अनेक गुणवंत खेळाडू आहेत गोलंदाज. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलेला हाफ ट्रॅकर होता. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेलाय त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचा फटका सजवण्याची संधी ते मात्र संदेशकडे होते. संदेश कुठेतरी आजच्या दिवसामध्ये मला ज्या पद्धतीने ते रंगात असतात त्या पद्धतीचा रंग त्यांचा पाहायला मिळत नाही. कुठेतरी ऑफ कलर आज संदेश पाटील पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे ही फ्लाईट दिल्या आणि यावेळेस खऱ्या अर्थाने डीप मिड विकेट ऍक्शन मध्ये आल्या. गोवर्णी चेंडू उचललाय, ते मात्र फेकी झाले. एक पूर्ण दुसरीसाठी जातील. इट कुड बी डेंजरस. आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडूमध्ये इथे मात्र गडी बाद झाला. धावबादच्या रूपाने महेश बॅक टू दी डगआउट. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. धन्यवाद. चांगलं संगीत दरम्यान आपल्याला ऐकायला मिळते. 8 धावा धावपलकर असताना एक गडी बाद झालेला आपण मित्रांनो पाहिला. संदेश आणि त्याच्या साथीने आले होते महेश बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज आपण पाहू शकता भरत चौधरी याची फलंदाजी पाण्याचा योग आपणा सर्वांना या अगोदर बऱ्याच झालेला आहे. आणि हा फलंदाज ज्या बेस खऱ्या अर्थाने त्याच्या लईमध्ये असतो त्या बेस कोणते असं क्रिकेट ग्राउंड नाही की जे ग्राउंड त्याच्या माध्यमातून क्लिअर केलं जाऊ शकत नाही. आणि अप्रतिम अशा पद्धतीची खऱ्या अर्थाने ते मात्र क्षमता आहे, त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ खर्च केला जातो. पंचांना विनंती आहे. ऑलरेडी आपण आजच्या दिवसातील मला असं वाटतं 1 ते 1.5 तास इथे मात्र आपला वायाला गेलेला आहे. आयोजकांना आता यानंतर वेळेच्या बाबतीत सहकार्य असणं फार गरजेचं आहे. पंचांना विनंती आपण वेळेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने सूचित करायचं आहे. 8 धावा धावपलकर असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक चौकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. तो चौकार आला संदेश पाटील याच्या बॅटमधून. महेश बाद झाले होते. 1 धाव धावपलकर जोडली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना मैदान सोडावं लागलं होतं. आता भरत आलेले आहेत क्रमांक 3 साठी. भरत डावकुरे आताचा फलंदाज आहे आणि या फलंदाजाच्या विरोधात कशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहील आपल्याला पाहायचं आहे. 34 धावांचा लक्षाचा मैदानाच्या आतमध्ये फाटला करायचा आहे. इथे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणाऱ्या नंदकिशोर खारबाव ए या संघाला. चला, एक षटक संपून मला असं वाटतं 2 मिनिटाचा कालावधी गेलाय. दुसऱ्या षटकाला अजून मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली नाही. वेळेच्या बाबतीत सहकार्य असलं पाहिजे आणि अधिक वेळ मैदानाच्या आतमध्ये आता कोणालाही राहणं तितकं सोपं नाही. कारण मित्रांनो आपल्याला उगवता सूर्य हवा असतो, आपल्याला मावळता सूर्य हवा असतो, परंतु दुपारच्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने
ज्यावेळेस हा सूर्य तप्त तेजामध्ये आलेला असतो आणि तो सूर्य प्रत्येकाला निश्चितच नको नकोसा वाटत असतो आणि या रखरखत्या उन्हाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात आणि म्हणून जितका वेळ तुम्हाला वाचवता येईल खऱ्या अर्थाने ते तुमच्यासाठी हितकारक असेल. 8 धावा धावपलकर असताना क्रमांक 2चा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील सज्ज असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकता द स्कीपर ऑफ द टीम संदेश पाटील. उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलेला आहे खऱ्या अर्थाने स्लॉक केले चेंडूला सरळ दिशेने चेंडू निघून जातोय आणि क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये एक पूर्ण दुसरीसाठी प्रेशराईज केलं जातं. या पद्धतीचा प्रेशर टाकणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अलॉंग दी कार्पेट ज्यावेळेस फटका सजवत असता त्यावेळेस पहिली धाव घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त एफर्ट ज्यावेळेस टाकता आणि दुसरीसाठी प्रेशराईज करता त्यावेळेस बऱ्याचदा तुम्हाला 2 धावा कंप्लीट करता येतात. मैदानाच्या आतमध्ये तेच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावांनी धावफलक 2 ने पुढे जात असताना 10 कदम 10 धावा धावफलकावर. यावेळेस फ्लाईट दिलेली होती अगेन्स्ट दी फ्लाईट हा फटका सजवण्यात आलेला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ इथे मात्र आपल्याला ऍक्शन मध्ये आलेला पाहायला मिळाला. चेंडू अडवला फेकी झाली 1 धाव धावपलकर आली आणि आता पहिल्यांदाच मला असं वाटतं भरत चौधरी यांच्याकडे स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी आहे. पाहायचंय कशा पद्धतीने अप्रोच या गेम मध्ये भरत चौधरी यांचा आपल्याला पाहायला मिळतो. या संघाने खऱ्या अर्थाने निर्धारित 4 षटकांमध्ये 70-75 धावा सुद्धा चेस केलेले आहेत अगोदर. आता टार्गेट आहे 34 आणि 34 धावांचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग आणि ह्या गेमचा अप्रोच कसा असेल भरत चौधरी सारख्या मोठ्या फलंदाजाचा. 11 धावा धावपलकर असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करताना स्किपर आपण पाहू शकाल. डावखुरे आताच्या भरत चौधरी यांच्यासाठी आपण पाहिलं तर डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. त्यानंतर या मैदानाचा जो गेट आहे त्या प्रवेशद्वाराच्या अगदी नजीक एक क्षेत्ररक्षक सीमारेषेला लगत राहिलेला आपण पाहू शकाल की जी पोझिशन आपण डीप काऊ कॉर्नर रिजन अशी म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायचं झालं तर निश्चितच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंट आहे आणि इतर क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस आहे. मोठा प्रहार करायचा होता. खऱ्या अर्थाने फुलर लेंथ मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली आहे. पंच केवळ नाईक आमच्याकडे वळत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केला जातो. 1 धाव्या धावपलकर जोडली जाईल 12 धावा धावपलकर असतील. ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षणा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र क्षेत्ररचना केलेली आहे त्या पद्धतीच्या इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. या गोलंदाजासाठी ते चॅलेंज असेल पाहायचंय. अधिकची गती चेंडूवर देण्यामध्ये कुठे रस दाखवत नाहीत. यावेळेस आगळा वेगळा फटका खऱ्या अर्थाने ऍडजस्ट करून या फटक्याला अंजाम दिला गेलेला आहे. अगोदर वाटलं फलंदाजाला की चेंडू आपल्याकडे भरधाव वेगाने येईल आणि त्यानंतर फलंदाज खऱ्या अर्थाने बॅकफुटला गेले आणि त्यांनी ठरवलं की या चेंडू पर्यंत येण्यापर्यंत आपल्याला इथे मात्र वाट पाहावी लागेल. अंतिमतः चेंडूबाईचा संपर्क आणला गेला. काही काळ हवेमध्ये असलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धावपलकर मित्रांनो लागलेल्या आपण पाहिल्या. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मित्रांनो साजरी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाची आपण देणं लागतो ही भावना ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचवली. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. गोलंदाज तयार. अशा पद्धतीची काव्यरचना ज्यांच्या माध्यमातून आली. आता काय होईल. सूर्य अगदी डोक्यावर असताना हा चेंडू सुद्धा सरळ रेषेमध्ये वर निघून गेला होता आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स इथे मात्र गोलंदाजाचा होता असं वाटलं होतं की गोलंदाजाला हा चेंडू साईड करण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतोय. परंतु अंतिमतः ज्या गोष्टीचा शेवट गोड झाला ती गोष्ट गोड झाली असं म्हणूयात. या बेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक 2 बाद संदेश बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. या अगोदर आपण खऱ्या अर्थाने साजन पाटील वैभव पाटील आयोजित कारिवली चषक पाहिला. जय बजरंग चषक कारिवली काय आयोजन अप्रतिम दर्जाचं मित्रांनो इथे मात्र 40+ क्रिकेटसाठी त्यांनी आणलं होतं आणि त्या आयोजकांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. 40+ क्रिकेटला सुद्धा कुठेतरी ग्लॅमर येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या अगोदर मला असे निश्चितच माहिती मिळाली की सिनियर 40+ संघटनेच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक सुद्धा ठेवली गेलेली होती. अशा पद्धतीने 40+ क्रिकेट ज्या उद्देशाने सुरुवात झाली होती तो उद्देश तर आता पूर्ण प्राप्त झालाय आणि यानंतर या क्रिकेटला कुठेतरी चालना देण्याचा प्रयत्न इथे मात्र आयोजकांच्या वतीने केला जातो. गोलंदाजाला तयार व्हावं लागतं. 13 धावा धावपलकर. बॅकफुटला आले. चेंडूला उडवून दिलेला समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला. यावेळेस हा फटका अप्रतिम फटका दमदार षटकार.
धन्यवाद. धावपलकर या षटकारानिशी धावा आपण पाहू शकाल तर 19 झालेले. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर अजून एक कारण या षटकामध्ये एक वाईट चेंडू हाताळला गेलेले गोलंदाजाच्या माध्यमातून. यानंतर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते मात्र फेकावं लागेल हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 19 धावा धावपलकर. अप्रतिम फटका आला षटकारासाठी. इथे मोठा फटका या गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख केला होता. जेलगिरीची संधी स्वीकारली जाते. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. कामावर जायला उशिर जायला कामावर जायला उशिर जायला बघ बाई रिक्षावाला ग माझी माझी बघ बाई रिक्षावाला बघ बाई रिक्षावाला ग माझी माझी बघ बाई रिक्षावाला बघ बाई रिक्षावाला ग माझी बघ बाई रिक्षावाला. धन्यवाद. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचं आयोजन म्हटलं तर खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये उत्तम भोजनाची सोय असते, व्यवस्था असते. आणि ती व्यवस्था आजच्या दिवसामध्ये ज्यांनी केलेली आहे ते सुरेगावचे उद्योगपती कमलाकरजी वजे साहेब, त्याचबरोबर धनाजी थडे साहेब वेहेळे यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात या भोजनाची रुचकर व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांचंही खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. आणि आपल्या नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने इथे मात्र हे जे चषक ठेवले गेलेले आहेत, मानाचे करंगटक ठेवले गेलेले आहेत, ट्रॉफीज ठेवल्या गेलेल्या आहेत, गोल्डन ट्रॉफीज आपण पाहू शकता. आणि ज्या इथे मात्र स्पॉन्सर्ड केलेले आहेत गोल्डन मॅन सदानंदजी किसन पाटील यांच्या माध्यमातून इथे मात्र ह्या स्पॉन्सरशिप या ट्रॉफीची दिली गेलेली आहे. त्याचबरोबर राजनजी पाटील दापोडे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल ठेवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा मला कारेवलीची स्पर्धा आठवली की ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण BMW कंपनीची ब्रँडेड बायसिकल तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी पाहिली आहे. आणि खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटला कुठेतरी दुजोरा देण्याचं काम इथे मात्र केले जात आहे. धनाजी थळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगलं योगदान राहिले. फुलाजी तुकाराम गायकवाड पिंपळनेर यांच्या माध्यमातून 3 दिवस सतत पिण्याचं पाणी आपल्यापर्यंत इथे मात्र उपलब्ध करून दिलं जाईल. आणि पाणी अलीकडच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त त्या पाण्याची उपलब्धता असणं फार गरजेचं आहे. कारण उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. गोलंदाज तयार असेल क्रमांक 3च्या षटकासाठी राकेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल राजा. संदीप आणि राजा नावाचे 2 फलंदाज आहेत. समोर ठेवले चेंडूला खऱ्या अर्थाने उडवून दिले. जेलगिरीची इथे सुद्धा संधी असेल, काय होईल? अप्रतिमरित्या इथे सुद्धा झेल टिपला गेला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने राजा बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. धावपलकर धावा आपण पाहिलं तर 19 स्थिर आहेत. आणि 19 आकड्यावर मला असं वाटतं 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. हा 19 आकडा कुठेतरी या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कुठेतरी अनलकी ठरतोय. शुभाशुभ असं मित्रांनो काही नसतं. आपल्या मनगटामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्याची ताकद असेल, आपल्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये ते करून दाखवावं लागेल या 2 फलंदाजांना. कारण संदीप आणि त्याच्या साथीने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सन्नाटा. यस, अजित गोराडकर. बऱ्याच दिवसातून फलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने त्यांची वर्णी लागले. या अगोदर मानकोलीच्या ग्राउंडवर चांगली फलंदाजी केली होती आणि खूप दिवसातून आज आम्हाला त्यांचं आगळेवेगळं रूप पाहायला मिळतं. गोलंदाज तयार असताना आपण पाहू शकाल. धावपलकर धावा 19. फ्लाईट दिले. यावेळी चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. क्षेत्ररक्षकाला जागते राहण्याचा आदेश दिला जातो. वेंट लाईक अ बुलेट. गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेला. सीमारेषा चिरात फाडत असताना चौकार. धन्यवाद. या चौकाराने धावपलक आपण पाहिलं तर 23 पर्यंत जाऊन पोहोचल्या. 34 धाबांची गरज इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी आहे. पाहायचं अजूनही 11 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल राकेश. राईट आर्म ओ दी विकेट. इथे ही फ्लाईट दिले. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळवलाय. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. यावेळेस आपण कशासाठी खऱ्या अर्थाने जाणले जातो हे याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने दिलेला आहे. आणि ज्या वेळेस गोलंदाजाला एखादा मोठा फटका निश्चितच खावा लागतो त्यानंतर गोलंदाज त्याचं जे पोटेन्शियल आहे ते जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न इथे मात्र राकेश नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. धावपलकर धावा 24.
राकेश तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज अजित गोराटकर याला पाहू शकता. समोर ठेवल्या बॅकफुटला येऊन कट केलेला आहे. स्क्वेअर कट क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचा. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड जपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण खऱ्या अर्थाने पाहिलेला आहे. मुकेश नावाचे क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने पूर्वीचं जे क्रिकेट खेळलं जायचं त्यामध्ये क्षेत्ररक्षणाला तितकं गांभीर्य दिलं जात नव्हतं. परंतु साऊथ आफ्रिका संघामध्ये जॉन्टी रोड्स यांचं आगमन झालं काय आणि क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड बदलला काय. अलीकडचं इंडियन क्रिकेट जर आपण पाहिलं तर रवींद्र जाडेजा सारखा एक फार चांगला चाणाक्ष क्षेत्ररक्षक आपल्याकडे उपलब्ध आहे. गोलंदाज तयार. धावपल धाव 25. इथे स्लॉक करायचं होतं चेंडूला. खऱ्या अर्थाने स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोवाइज पद्धतीने खेळायचा होता. संदीप नावाचा फलंदाज आहे. संदीप याला समोरच्या दिशेने ग्राउंड क्लिअर करताना आम्ही पाहिलेला आहे. खऱ्या अर्थाने चौथा हिरवा मानखुली ए विरुद्ध कालेरच्या ग्राउंडवर ज्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी सामना होता, मला असं वाटतं 2017, 18, 19च्या दरम्यान कधीतरी असेल, त्यावेळेस या फलंदाजाची काय फलंदाजी राहिली होती. ती फलंदाजी खऱ्या अर्थाने आजी आमच्या डोळ्यासमोर येते. फार मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे, आक्रमकतेचं माहेरघर खऱ्या अर्थाने म्हणून ओळखलं जातो. नंदकिशोर खारबाव ए संघाचा संदीप नावाचा फलंदाज. गोलंदाजाला तयार होताना पुढे एकदा आपण पाहू शकाल. राईट आंबोदी विकेट. याबे 6 चेंडू अप्रतिमे चकवले याबे एसटी रक्षकाला आणि लेग गलीचा क्षेत्ररक्षक सुद्धा इथे मात्र बीट होते. चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. हा चौकार. धन्यवाद. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये एका गोष्टीवरून चर्चा सुरू आहे आणि ती गोष्ट कोणती आहे, ती चर्चा कोणती आहे, खऱ्या अर्थाने प्रत्येकाला माहित आहे. आपण पाहू शकता या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला इथे मात्र पुन्हा एकदा इंडियन रेल कार्यरत असताना आपण पाहू शकता. अलीकडचं जर आपण जागतिक स्तरावरचा माहोल पाहिला, धावपलकर धावा संदीप आहेत 29. तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये फार मोठा एक वाद उद्भवलेला आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने फार मोठ्या महायुद्धाची शक्यता सुद्धा इथे मात्र वर्तवली जात आहे. पाहायचं आहे हे जे युद्ध आहे लवकरात लवकर थांबव अशा पद्धतीची अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि आपण काही दिवसापूर्वी पाहिलं, खऱ्या अर्थाने महाशिवरात्री होती आणि त्या दिवशी झेलेन्स्की यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लॉर्ड शिवा म्हणजे खऱ्या अर्थाने शंकर भोळा शंकर म्हणून खऱ्या अर्थाने मानलं जाणारं हे जे दैवत आहे आणि त्या दैवताला खऱ्या अर्थाने प्रार्थना केली गेली आणि तुम्हाला सर्वांना प्रार्थना करण्यासाठी त्याने प्रवृत्त केलं की हे जे युद्ध आहे खऱ्या अर्थाने लवकरात लवकर संपव. धावपलकर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 29. युद्ध कोणतेही असो मानवतेच्या खऱ्या अर्थाने विरोधात असतं, मानव जातीच्या विरोधात असतं. विजय कोणाचा तरी होत असतो, कोणाला तरी पराभूत व्हावं लागतं, परंतु फार मोठी हानी तिकडे मात्र मानव जातीची झालेली आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा धावपलकर, 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन आपण पाहू शकाल मुकेश नावाचा गोलंदाज आहे. आता हे जे बॅटल आहे खऱ्या अर्थाने कुठेतरी इथून सुरू झालंय असं म्हणा हरकत नाही, कारण 34 धावांचा लक्षाचा पाठला करत असताना आपण पाहिली तर फलंदाजी चांगली केली होती. भरत या फलंदाजाने एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता, त्याला परत पाठवलं. संदीप मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा व्यक्तिगतरित्या धावपलकर जोडले. 29 धावा धावपलकर असताना 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हा सामना आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो रंगतदार अवस्थेमध्ये जातोय. सुरुवातीचे 2 चेंडू जर निर्धाव आले तर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये फार मोठा रोमांच आलेला आपण पाहू शकाल. चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील हा आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नंदकिशोर खारबाव ए वर्सेस जय दुर्गा बी. ए भारी पडतोय की त्या अर्थी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर बी या संघाच्या माध्यमातून मात केली जाते. 6 चेंडू 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मुकेश नावाचा गोलंदाज तयार. राईट आर्म वर विकेट. फक्त आणि फक्त या चेंडूला दिलेली आहे दिशा. अप्रतिमरित्या हा फटका खेळला गेला. व्हॉट अ ग्रेट टायमिंग बाय अजित गोराटकर. 4 रन्स. धन्यवाद. हा फटका जर निश्चितच ज्याने पाहिला असेल तो प्रत्येक जण या फलंदाजाच्या प्रेमात पडेल, त्याच्यावर फिदा होईल, कारण फटका तितका अप्रतिम होता. गुड लुकिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फक्त आणि फक्त दिशा दिली. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. फ्लाईट दिली, बॅकफुटला आले आणि कट केले चेंडूला आणि यावेळेस एक धाव मैदानाच्या आतमध्ये संपली आहे, पूर्ण केली जाते आणि याच बरोबर हा सामना इथे मात्र जिंकला जातोय. तो नंदकिशोर खारबाव ए या संघाच्या माध्यमातून जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.
यानंतर सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहू शकाल चौटा हिरवा मानकोली वर्सेस जय बजरंग कारिवली या दोन संघांदरम्यान. त्याचबरोबर विनंती असेल खऱ्या अर्थाने सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि न्यू तुफान पिंपळास दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण आल्याची आपण नोंद करायची. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने कमीत कमी 1 तासाचा वेळ खऱ्या अर्थाने आपल्याकडून वायाला गेलेला आहे. वेळेच्या बाबतीत अपव्यय टाळणं आपलं काम आहे. काही गोष्टी आपल्याला वेळेवर समजतात, काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात. आपल्याकडे जी वेळ आहे त्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं मित्रांनो आपलं फार मोठं काम आहे आणि ते काम आपल्या माध्यमातून केलं जाणं हे फार गरजेचं आहे. आणि हे क्रिकेट तसंही 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेट आपण म्हणतो खऱ्या अर्थाने एक धाव आरोग्यासाठी, त्याचबरोबर 40+ क्रिकेट विथ मॅच्युरिटी असं म्हटलं जातं. ती परिपक्वता आपल्याला निश्चितच इथे मात्र खेळाच्या माध्यमातून दाखवावी लागेल. चला मैदानाच्या आतमध्ये ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले त्या संघाने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लगेचच सजवून घ्या आणि विनंती असेल फलंदाजीसाठी इथे मात्र तयार राहायचंय चौटा हिरवा मानकोली बी संघाने. या सामन्याचा सामनावीर आपण पाहिलं तर संदेश पाटील याने पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं होतं. 9 धावा इथे मात्र खर्च केले होते, 1 गडी बाद केले होता आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 9 धावा धावपलकर जोडल्या. ते संदेश आहेत या सामन्याचे सामनावीर.